ते दोघं पण. पण आता नाही लगेच खायचं आणि असं तेल किती आणि खातात तर पोटात टाकते. मित्रांनो, माझं घर आहे जोगेश्वरीतल्या चाळीमध्ये आणि तिथे सध्या रेनोव्हेशनचं काम चालू आहे. त्यामुळे धोंडाचा महिना संपत आला तरी माझ्या आईला काय तिच्या जावयाचा मान करता येत नव्हता. तरीही तिने संधी साधून आम्हाला या रविवारी जेवायला बोलवले. नमस्कार म्हणजे आजच्या भागात तुमचं हार्दिक स्वागत. म्हणजे आपण आहोत आता जोगेश्वरीला रुचिराच्या घरी, म्हणजे माझ्या सासरी. रिनोव्हेशनचं काम चाललंय, शेवटच्या टप्प्यात आहे ते बघतोय. तर हे नवीन ॲडिशन आहे इथे, WC वेस्टर्न कमोड लावलेलं आहे, याआधी नव्हतं. आणि बघते तर काय माझी बहीण पुऱ्या तळत होती, जणू काय सगळं जेवण हिनेच केलं आहे. नंतर पाहते तर अनारसाचं ताट भरून स्वामींच्या पुढे ठेवलं होतं. आईने हळूहळू आमचा मान करायला सुरुवात केली. खरं तर हे 1+1 घर आहे आणि वरच्या मजल्यावरती सगळं सामान शिफ्ट केलंय, कारण खाली ग्राउंड फ्लोअरला काम चालू आहे. त्यामध्ये उभं राहायलाही जागा नव्हती, त्यामुळे कसलीही तयारी न करता असेच आम्ही सोपस्कार करून घेतले. त्यानंतर अख्खं अनारसाचं ताट दिव्यासकट अभिषेकच्या हातात तिने दिलं. ते मान करायचं. बापरे, जोड्याने मान केलं. जोडवी बापरे, चांदीची. त्यानंतर खूप साऱ्या शृंगाराच्या वस्तू देऊन आईने माझा मान केला. ह्या महिन्यामध्ये आईची देखील ओटी भरली जाते, त्यामुळे आम्ही देखील तिच्यासाठी गिफ्ट आणलं होतं, ते आम्ही तिला दिलं. त्यानंतर आईने जेवणात खूप पदार्थ बनवले होते, ते सगळं खाऊन आम्ही तृप्त झालो. आता हे सगळे सोपस्कार आणि जेवण झाल्यानंतर आपण येऊया तळमजल्यावरती, कारण आता इथलं रिनोव्हेशनचं काम शेवटच्या टप्प्यामध्ये होतं आणि सगळ्या बाजूने वेगवेगळे कामगार आपापली कामं करत होते. कोणी तिथे ड्रिल मशीनने कड्या लावत होतं आणि इलेक्ट्रिशियन वायरिंगचं कनेक्शन करत होता. असं सगळीकडे धुमसचक्री चालूच होती कामाची. आणि अशा या धुमसचक्रीमध्ये शेजारच्या काकांनी मला पेप्सी आणून दिली. भरपूर वर्षानंतर ही पेप्सी प्यायलो. रुचिरा, पुन्हा एकदा तुमच्या घरचं काम झालेलं आहे. कसं वाटतंय आता? मस्त मस्त छान वाटतं. सब बनेगा. तर मंडळी, कसं वाटतंय तुम्हाला रिनोव्हेट होत आलेलं रुचिराचं माहेरचं घर? जर तुम्हाला हे आवडलं असेल तर खाली कमेंटद्वारे आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. आणि जर तुम्हाला या कॉन्ट्रॅक्टरचा नंबर हवा असेल जोगेश्वरी भागामधला, तर तेही खाली कमेंटद्वारे कळवा, आम्ही तुम्हाला नक्की रिप्लाय देऊ.